नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तनुची दुनिया। तर आज आपण पाहणार आहोत भाकरी कशी बनवायची। तर ही भाकरी जी आहे तर भाकरी ही मी कशा पद्धतीने बनवते हे मी तुमच्याशी शेअर करते। तर असं समजू नका की भाकरी ही प्रत्येकालाच येते असं मान्य आहे मला, पण माझ्या पद्धतीने मी कशा बनवते किंवा ह्या भाकरी कशा मऊसूत आणि टम्म फुगतात अशा पद्धतीने मी बनवते। अशा पद्धतीने जर तुम्ही या भाकरी जर घरी ट्राय केल्या तर नक्कीच तुम्हाला ही आवडतील। तर आवडल्यानंतर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी सांगते तुम्हाला की या भाकरी मी कशा पद्धतीने बनवते। तर आता मी इथे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि ही जी भाकरी आहे ती मी ज्वारीची बनवते। तर बॅकग्राऊंड वगैरे प्लीज काय म्हणू नका, कारण की माझी जी रूम आहे ती सिंगल आहे आणि हा छोटासा किचन आहे, त्याच्यामुळे मी या एका किचनवर सगळं ॲडजस्ट करत असते। तर हे मी भाकरीचं ज्वारीचं जे पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे आणि हे आता मी याच्यासाठी थोडंसं मी पाणी कोमट केलेलं आहे आणि कोमट पाण्यामध्ये जर आपण भाकरीचं पीठ मळून घेतलं तर एकदम भाकरी मऊ अशा होतात आणि छान होतात। तर अशा पद्धतीने मी पहिलं आता हे भाकरीचं पीठ जे आहे ते थोडं थोडं पाणी घालून मळून घेते। तर मैत्रिणींनो, मी हात वगैरे माझे आधी स्वच्छ धुवून घेतले होते। तर असं काय म्हणू नका की तुम्ही किचनवरच हे सगळं करता। तर मी साफ केलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी हे पीठ जे आहे ते चांगलं हाताला घासून असं मळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये म्हणजे जास्त हा घट्ट पण नाही आणि जास्त हा पातळ पण नाही आहे। तर याच्यासाठी आता मी याची भाकरी, आता सुरुवातीला तुम्हाला या भाकरी म्हणजे मी ही पूर्ण तवा भरून भाकरी बनवते। हा माझा तवा आहे पूर्ण, तर एवढा तवा भरून मी भाकरी करते। स्टार्टिंगला मला सुद्धा येत नव्हतं, हळूहळू शिकायला वेळ लागतोच। तर आपण याच्यासाठी तुम्ही थोडंसं जरी पिठापासून सुरुवात केली, जसं तुम्हाला हळूहळू सवय होत गेली तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून चांगला स्वयंपाक वगैरे तुम्हाला लवकरच जमेल। तर मी आता याची तुम्हाला भाकरी करून दाखवते आणि मी कशी करते ते बघा। तर अशा पद्धतीने मी ही भाकरी जी आहे ती आता बनवून घेतलेली आहे आणि याला टाकण्याची पद्धत म्हणजे की याच्या खाली थोडासा असा हात घालून असा वरून एक हात लावायचा आणि सरळ ही भाकरी जी आहे ती अशी तव्यावर अशी घालायची। तर थोडंसं वर खाली झाल्यानंतर सगळं ते ॲडजस्ट करायचं आणि याला पाणी लावून ही भाकरी जी आहे ती पलटी करायची। मला सवय झाल्यामुळे मी अशा पद्धतीने भाकरीला पाणी लावून घेते आणि पाणी हे थोडंसं वाफ निघली की लगेचच भाकरी मी अशी पलटी करते। तर तुम्ही हे दुसऱ्या स्पूनने वगैरे किंवा उलटण्याने सुद्धा पलटी करू शकता। तर ही भाकरी आता शेकत आहे। पद्धतीने ही भाकरी जी आहे ती आता तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही।